आगामी महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. लातूर शहर महानगरपालिकेसाठी महायुतीतील घटक पक्ष असलेली शिवसेना यांच्या कार्यालयामध्ये आपण आहोत. आपण जिल्हाध्यक्षासोबत चर्चा करणार की जागा वाटपासंदर्भात आणखीन काही चर्चा झालेली आहे का, काय काय निर्णय झालेला आहे जागा वाटपासाठी? शिवसेना महायुती म्हणून लढणार आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत आमचे चर्चा चालू आहेत. काल आमच्या शिवसेनेचे मराठवाडा सचिव यांचा दौरा झाला. आमच्या पण मुलाखती, इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत, अंतर्गत बैठक झाली आणि शिवसेना लातूर शहर महानगरपालिका लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. किती जागाची आपण आट टाकलेली आहे, काय चर्चा झाली? युतीमध्ये आम्ही 25 जागांची मागणी केलेली आहे. बैठकीमध्ये काही तोडगा निघाला काय? कारण आता उमेदवारी अर्ज भरायला आता अवघे 2 दिवस राहिलेले आहेत. नाही, त्यांचे पण भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी सोबत पण चर्चा करत आहे आणि आमच्या सोबत सुद्धा वेगळी चर्चा करत आहे. त्यामुळे अजून तिघांचं असं कोणाचीच यादी पक्की झालेली नाही, तिघांची पण. त्याच्यामुळे आता एक्झॅक्ट कुठले उमेदवार, कुठले प्रभाग पडलेलं आरक्षण असेल तर ते अजून फायनल व्हायचं, ते आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत होऊन जाईल. कारण आता उमेदवार सध्या संभ्रम आहेत की आता उमेदवारी अर्ज भरायचे 2 दिवस राहिले आहेत. पक्षाचा फॉर्म भरून ईबी फॉर्म लागेल का नाही, त्या अनुषंगाने काय आपले? नाही, कुठलेच पक्ष तुम्हाला 30 तारखेपर्यंत त्याच्या अगोदरपर्यंत डिक्लेअर होणार नाही. फक्त युतीच नाही, आघाडीत सुद्धा कोणी कुठल्याच पक्षाचे, कारण की एवढी प्रचंड प्रमाणात उमेदवारी अर्ज आलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांची समजूत काढणं, सगळ्यांना सोबत ठेवणं एक प्रत्येक पक्षाचं चॅलेंज आहे सध्या. पण शिवसेना पक्षात तसं काही नाहीये. शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनं, जर त्यांनी आमच्या सन्मानपूर्वक आम्हाला जर जागा सोडल्या तर ठीक, नाही तर शिवसेना आपापल्या उमेदवारांच्या बळावर लढण्यासाठी तयार आहे. युतीमध्ये जर सन्मानपूर्वक जर जागा नाही मिळाली तर आपण सोबत लढणार. जर सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत आणि आमचे ताकदवान उमेदवार तिथं आहेत आणि शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांची जर मागणी असेल की काही झाली तर लढायचे, तर आम्ही शिवसेना ताकदीने लढणार. सोबत कोणत्या मित्र पक्षाला घेणार? नाही, भाजपच आमचा मित्र पक्ष सगळ्यात मोठा भाऊ आहे. तर पक्षाचे सुद्धा आदेश आहेत की भारतीय जनता पक्षालाच आमचं प्राधान्य आहे शिवसेनेला युती करण्यासाठी आणि शेवटपर्यंत आम्ही युतीसाठी पूर्ण प्रयत्न करू. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते करतायत, स्थानिक लेवलचे कार्यकर्ते करतायत, जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः चर्चेमध्ये सहभागी आहे. तर आम्ही 1% सुद्धा युतीच्या चर्चेमध्ये कमी पडत नाहीयेत. फक्त ते जागा वाटप काय होईल, कसं होईल, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पण कोर कमिटी आहे, आमची पण आहे. तर थोडा वेळ नक्कीच लागतो. पण फॉर्मचे सगळ्यांचे फॉर्म बाकीचे बरे एबी फॉर्म फक्त लावायचे राहिलेत, फॉर्म घेतलेले आहेत. तर पक्षाचा तोडगा जागेचा निघाला, मग युती म्हणून लढलं तर लातूरकरांची पण मागणी तीच आहे. शिवसेना भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्याची पण मागणी युती म्हणूनच लढायचं. मग आम्ही सर्व काही प्रयत्न युतीसाठी करणार. राष्ट्रवादी सोबत पण जाणार का आपण? राष्ट्रवादी सोबत नाही, आमचं काही राष्ट्रवादी सोबत बोलणं झालं नाही आणि आमचं काही त्यांचं तेवढं काही युतीबद्दल, आमचे विचार वेगळे आहेत, त्यांचे विचार आहे वेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेचं नॅचरल युतीमधलेच पक्ष आहेत ना. युतीमध्ये पक्ष आमचं भाजप सोबतच बोलणं चालू आहे. राष्ट्रवादी सोबत आमचं काही बोलणं चालू नाही. भाजप हे आमचं नॅचरल अलायन्स आहे. शिवसेनेचे हिंदुत्वाचे विचार भारतीय जनता पक्षासोबत पटतात. राष्ट्रवादी सोबत आमची काही चर्चा चालू नाहीये आणि त्यांचं आमचं सेपरेट काही युतीबद्दल बोलणं पण नाही. विचारायचे की त्याचे विचार पटत नाही राष्ट्रवादीचे? नाही, विचार म्हणजे तेवढं जुळत नाहीत किंवा आम्ही सोबत त्यांच्यासोबत कधी काम पण केलं नाही. कारण की आमचा प्रामाणिकपणा आमच्या मतदाराशी आहे, शिवसैनिकांशी आहे. शिवसेनेचा मतदार आहे, तर त्यांच्याशी प्रताडणा करत आम्ही राष्ट्रवादी सोबत बोलणी करणं आत्ताच इच्छित नाही. भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ आहे, त्यांच्यासोबत आम्ही युतीत चर्चा करतो. कधीपर्यंत फायनल होईल हे सगळं? तरी आज चालू आहे की आत्ताच दुपारच्या बैठकीतच व्हावं. हे पण 3 बैठका झाल्या, आणखी एक बैठक लागेल. तर त्यांच्याकडे त्यांच्या सुद्धा काही जणांना माघार घ्यावी लागेल, एखाद पाऊल आम्हाला सुद्धा माघार घ्यावी लागते. पण युतीसाठी दोघं पण प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना प्रयत्न करत आहेत. तर उद्यापर्यंत शक्यतो होऊन जाईल. संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संभाजी पाटील निलंगेकर आपल्या ऑफिसला व्हिजिट करायला आले होते, त्यामध्ये काही चर्चा झाली? त्यांचं तेच युती संदर्भातच सुरुवातच इनिशिएटिव्ह
आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी घेतला. त्यावेळेस इथले जिल्हाध्यक्ष कवेकर साहेब देखील होते. त्याच्यानंतर माझ्या त्यांच्यासोबत 2 बैठका झालेल्या आहेत. परत दुसऱ्या नेते आहेत आपल्या जे विधानसभा लढले अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली. काल अभिमन्यू पवार साहेब यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली. सर्वच त्यांची कोर कमिटीचे जे आहेत तर ते सुद्धा सकारात्मक आहेत शिवसेनेसोबत युतीसाठी. फक्त आता कुठल्या जागा आणि काय त्याच्यामुळे थोडस संभ्रम आहे. 30 तारखेपर्यंत आपली युती येऊन उमेदवाराला सर्व आशा आहे आम्ही तर युतीसाठी 1000% युतीसाठीच प्रयत्न करतोय. प्रत्येक प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही युतीसाठी करू. दुर्दैवाने जर झालीच नाही ती भारतीय जनता पक्षामुळेच झालेली नसेल, शिवसेनेमुळे झाली नाही असं म्हणता येईल. तर त्यावेळेस आम्ही शिवसेना म्हणून लढू. 16. तर हे होते जिल्हाध्यक्ष सचिन दाने यांनी सांगितलेलं आहे की आमची भाजपसोबत सकारात्मक चर्चा चालू आहे आणि लवकरच तोडगा निघेल आणि तोडगा समजा नाही निघाला जागा वाटप म्हणून तर शिवसेना सोबत लढेल अशा पद्धतीचं विधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.